हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघत आहे मापसू रिझल्टबाबत जी नवीन अपडेट आलेली आहे. तर या अपडेटमध्ये आपण बघणार आहे रिझल्ट कधी लागणार आहे तुमचा आणि यापुढील प्रक्रिया काय राहील. तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक आपला स्टुडंट आहे, तर त्या स्टुडंटने आपल्या आपल्या नागपूरला जो आपला मापसू विद्यापीठ आहे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ जो आहे आपला, तर इथं कॉल केला होता. तर त्यांच्या डिपार्टमेंटला कॉल केल्यानंतर त्यांना असं सांगितलेलं आहे त्यांनी आपल्या स्टुडंटला की जो रिझल्ट आहे हा नेक्स्ट वीक्समध्ये लागेल. बघा नेक्स्ट वीकमध्ये लागेल. मी खूप जणांना म्हटलं होतं की 5 ऑगस्टपर्यंत आपला रिझल्ट येईल. तर बघा असंच होतं आहे, नेक्स्ट वीकमध्ये 5 तारीख आहे, लक्षात घ्या. पण आता जी तुमचे खूप जणांचा क्वेश्चन आहे की सर सेकंड आन्सर की कधी येईल, तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर टी सी एसचा पॅटर्न जर बघितला, मागचा जो टी सी एस आहे 2022 पासून टी सी एस एक्झाम कंडक्ट करते. तर टी सी एसने बघा फर्स्ट रिस्पॉन्स शीट दिली तुमची की त्याबद्दल ऑब्जेक्शन घेत असते, ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांकडून मागवते आणि त्यानंतर डायरेक्ट तुमची फायनल रिस्पॉन्स शीट आणि ती जनरल मेरिट लिस्ट म्हणजे सुधारित मार्क्स हे सोबत येत असते. तर लक्षात घ्या मित्रांनो, एक तुमचा नेक्स्ट वीकमध्ये 5 तारखेपर्यंत एक आपला अंदाज आहे की रिझल्ट येऊ शकते. आणि जसं या मित्राने आपल्या कॉल केला होता विज्ञान विद्यापीठ इथे, त्यांनी असं सांगितलं आहे की जो रिझल्ट आहे आपला नेक्स्ट वीकमध्ये. बघा मित्रांनो, हे कालचा मॅसेज आहे, जनरली जर बघितलं आपण हे कालचा मॅसेज आहे, तर त्याचा कॉल पण आलेला होता. तर बघा आपण पुढे त्याची रेकॉर्डिंग पण आहे. तर लक्षात घ्या की जो मापसूचा रिझल्ट आहे हे मेरिट लिस्ट आणि फायनल रिस्पॉन्स शीट ही तुमची सोबतच येईल. यावेळेस तुम्ही काही पॅनिक होऊ नका, कारण की जो रिझल्ट आहे मापसूचा हा नेक्स्ट वीकपर्यंत 100% लागेल तुमचा. त्यानंतर बघा रिकॉर्डिंग आपल्या मित्राची. हॅलो हॅलो हॅलो, हा सर, आवाज येतो का माझा? हां बोला ना. सर, ते तुम्हाला थोडं ते नागपूर विद्यापीठाचं विचारायचं होतं. मी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज केला पण तुम्ही बघितलं नाही. हां बोला ना. सर, ते मी तिथं विद्यापीठाला फोन केला होता मागाशी, तर ते म्हणलं रिझल्ट ह्या वीक मध्ये लागणार आहे. मग ते लागेल का कसं? हो लागते कारण की कसं आहे माहिती आहे का, टीसीएस किंवा आयबीबीएस 40 दिवस घेत असते बघा रिझल्ट लावासाठी. हा हा हा. जसं मागचा रेकॉर्ड जर बघितला आपण, समजा महिला बालविका, सर की त्याच्यामध्येच ऍड करणार का? हो त्यामध्ये रिस्पॉन्स शीट राहील तुमची किंवा फायनल मेरिट लिस्ट सोबत ऍड करतात ते. हा का? हो. हा हा. मग ते तुम्ही कॉल केला होता का तिकडे? काय काय म्हणलं सर? तुम्ही युनिव्हर्सिटीला कॉल केला होता का? हा, तिकडं मी केला होता कॉल, तर ते मला म्हणले ह्या 1 आठवड्यात म्हणजे लागेल ऑगस्ट मध्ये, म्हणजे पहिल्याच वीक मध्ये. हा मी रिप्लाय बी केले खूप जणांना व्हॉट्सअपला, हे कमेंट मध्ये बी आज एक जण विचारत होतं. हा हा. 5 ऑगस्ट माझं जसं एक अंदाज आहे की 5 ऑगस्ट पर्यंत लागते. अच्छा अच्छा. हा हा हा. तेच सर मला बोलत होते तिथले की लागेल म्हणून ह्या आठवड्यामध्ये लागून जाईल रिझल्ट. बघा मित्रांनो, तुमचे खूप जण म्हणत होते की सर कट ऑफ काय लागेल, तर हे कट ऑफ माहिती करण्यासाठी बघा मित्रांनो, तुमचे मार्क्स आणि तुमची शिफ्ट आणि तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय केला होता हे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तुमचा स्कोर नक्की कमेंट करा, कारण की जेणेकरून आपल्याला मग कट ऑफवर व्हिडिओ बनवता येईल आणि कट ऑफ काय असेल बाकीच्या विद्यार्थी मित्रांना पण आपल्याला समजेल. तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमचा कट ऑफ आणि शिफ्ट तुमचा स्कोर आणि जो शिफ्ट आहे तुमचे, सपोज कोणाचा 25ला थर्ड शिफ्टमध्ये होता, कोणाचा 24ला होता, कोणाचा 22ला होता, आहे की नाही, तर तुमची पोस्ट आणि जो तुमचा स्कोर आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. धन्यवाद. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.